कृपा निर्मल भागीरथी गुरु कृपा निर्मल भागीरथी गुरु कृपा निर्मल भागीरथी शांति क्षमा यमुना सरस्वती शांति क्षमा यमुना सरस्वती शांति क्षमा यमुना हसी परे एकत्र जैसे होती हसी परे एकत्र जैसे होती हसी परे एकत्र जैसे होती
गहिनीनाथ बाबा आणि आपल्या या अतिशय सुंदर अशा अभंगामधून तुमच्या आमच्या पुढे सद्गुरूची महती, सद्गुरूचं महात्म्य सांगत आहेत. नवे नवे ज्याचं जीवन सद्गुरुमय झालं अशा महात्म्याचा अभंग हा स्वानुभवाचा अभंग आहे. अशी शब्द स्वानुभवाशिवाय उदित होऊ शकत नाहीत. ही निष्ठा, ही खात्री, हे भावाचं पावित्र्य, हा ओघ एरवी होऊ शकत नाही. सद्गुरु पदाला ज्या महात्म्याने सर्वस्व अर्पण केलं आणि एका वेगळ्या पातळीवर सद्गुरु पद सुद्धा ज्याने आणून ठेवलं, म्हणून मोठा या अप्रतिम देखण्या मुळात असलेल्या ग्रंथाला अलंकृत करून सातारकर परंपरेने बाबा महाराजांनी, माझे सद्गुरू, त्या प्रकाशनाचा हा सोहळा, त्यात तुम्ही सर्व महावैष्णव आणि त्यात विशेषत्वाने म्हणजे सद्गुरू दादा महाराज हे तर मूळ आहेत, पण सद्गुरू अप्पा महाराज त्यांची आवड, प्रत्येकाची आवड असते. संतांमध्ये सुद्धा अनेक हिरे असतात, माणिक असतात, मोती असतात, पण प्रत्येकाची व्यक्तिगत आवड काही भिन्न असते. पण सातारकर परंपरेचं भाग्य असं महान आहे की प्रत्येक महात्म्यानी एक एक आवडता, कळलं की नाही, एक हिरा, पाचू, माणिक गोळा करून त्या टोपलीत जणू काही गोळा केले. आणि तुमचं आमचं भाग्य असं की जसं ज्योतिषी सांगतो नवरत्नाची अंगठी घाल, तसं सर्व रत्न मिळून तुमच्या आमच्या हृदयात बसलेली आहेत. हे परम भाग्य तुमच्या आमच्या सारख्यांचं, सातारकर परंपरेचं. सद्गुरू दादा महाराजांनी प्रेमबोध विशेषत्वानी माऊलीच्या वाङ्मयातनं वेचून काढला बाहेर. तुकोनी घेतले मोतीये जैसे. एक अलौकिक दृष्टी तुम्हाला आम्हाला दिली. तुम्ही म्हणाल वेगळं काय दिलं, माऊलीने लिहिलं तेच दिलं. आई प्रेम देत असते पण वेचता कुठे येतं? काय? आई प्रेम देत असते पण वेचता येत नाही. तसं संत मायबापांनी प्रेम दिलं पण वेचता कुठे येतं? पण ज्याचा वेचता आलं तोच ऐश्वर्यवंत ठरला. म्हणून त्यांच्या परंपरेतली जी काही ग्रंथ मालिका विशेषत्वांनी नव्याने प्रकाशित, मूळ तेच, पण नवीन सजून धजून गाजत वाजत आली समाजापुढे, तीच ही परंपरा. म्हणून त्याने एक अलौकिक दृष्टी ठेवली. ते संताबद्दल म्हणताना असं म्हणायचे, संत पद हे जीवाबरोबर स्वयंभू आहे, त्याला कुठून बाहेरून आणायचं नाही. काय म्हणायचे सद्गुरू दादा महाराज? संत पद हे बाहेरून आणलेली गोष्ट नाही. जसं देव ही स्वयंभू आहे तसं संत पदी जीवाबरोबर स्वयंभू आहे. प्रेम आप आपल्याला भेटण्यासाठी, स्पष्ट होऊन भेटण्यासाठी तडफडत असतं. आणि ते स्पष्ट होऊन भेटण्याची प्रक्रिया आणि त्याचा जो शेवट आहे हेच ते संत पद. तुम्ही आम्ही कशासाठी तडफडतो? तुम्ही म्हणता तुमचं आमच्यावर प्रेम आहे. अरे नुसते प्रेमाचे शब्द नको, ते व्यक्त कळायला नको का?
देव नाही का? आहे ना. हा? पण स्पष्ट आमची अडचणी आहे ना. तुम्ही आम्ही अनाथ वाटतो ते का वाटतो? दुसऱ्या कुठल्या कारणास्तव नाही, तर जी स्वयंभू स्थान पण त्यामुळेच लपलेला आहे. लपोनी जगदाभासू. काय म्हणून आपल्या बरोबर स्वयंभू प्रेम स्पष्ट होऊन आपल्यालाच भेटण्याची इच्छा करत. तसं पाण्याचा प्रवाह त्याचं द्रावकत्व सहज आहे, गुलाबाचा सुवास जसा सहज आहे, तसं प्रेम आणि आपल्याला स्पष्ट होऊन भेटणं हे जिथे सहजतेने भेटत तेच ते संतपद. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, म्हणून काल महाराजांचं कीर्तन चालू होतं तेव्हा ते अभंग म्हणत होते. गुरुकृपा निर्मळ भागीरथी. निर्मळ शब्दाचा अर्थ सांगावा मला. कशाला निर्मळ म्हणता सांगा. तेव्हा माझं आपोआप ते मनात विचार येऊ लागले. अरे म्हटलं आपण निर्मळ म्हणतो, निर्मळ म्हणजे काय सांगा ना. निर्मळ म्हणजे काय? तिथेच मला हे आपोआप आठवलं सगळंच. निर्मळ म्हणजे जेच मुळात सहज आहे तेच निर्मळ, ज्याच्यात कुठलीही भेसळ नाही असा जो प्रवाह आहे तोच निर्मळ. संतपद निर्मळ म्हणजे काय? गुरुकृपा निर्मळ म्हणजे काय? स्वयंभू म्हणजे काय? तो निर्झर जो आहे तो मुळातून सुटलेला आहे, त्याला कोणी ढकललं नाही. काय त्याच्यावर कोणी अत्याचार केला नाही. सध्या एक शब्द वापरला तो इमोशनल अत्याचार. सगळेच जण वापरतात. ते कुठल्या तरी एका गाण्यात तो आला होता. तसं प्रेम हा काही इमोशनल अत्याचार बित्याचार नाहीये. सर्व अत्याचारातून सुटका म्हणजे प्रेम आहे. तसं लक्षात घ्या. परमार्थ करणं हा सुद्धा अत्याचार नाही, सर्व अत्याचारातून सुटण्याची प्रक्रिया आहे. हे कुठलं बंधन नाही. कळलं? संरक्षणाच्या सुद्धा पलीकडे इतकं ते सहज आहे. एखादं मूल उपजतच त्याला ते सुद्धा लागू नये. उपजताची ज्ञानी ते वर्म जाणो. किती सहज. गुरुकृपा निर्मळ भागीरथी. जीवाबरोबर सहज स्वयंभू. खूप दिवसांनी मला ते आठवलं. काल कीर्तनातच प्रसादच असतो तो. सद्गुरु दादा महाराजांची वाक्य म्हणजे अशी आहेत, जसा तो आपले ग्रंथ एक एक उचलायला तोला मोलाला अतिशय कठीण, तसं सद्गुरुनाथाचं एक एक वाक्य सुद्धा तितकंच कठीण. आणि कठीण का? कळलं का? तुम्ही इकडे बघा ना. विषय इतका सहज आहे पण जीवनातली सहजता संपलेली आहे. काय? जीवनातली सर्व सहजता संपून गेली म्हणून सहजतेचा सुद्धा आव आणावा लागतो. पण माझं असं म्हणणं हे 2 तास तो आव तरी आणा.
म्हणून महाराज गुरुकृपा निर्मळ भागीरथी. आमचे सद्गुरू दादा महाराज काय सांगते हे मला आता आठवलं. कुठेतरी थोडं थोडं त्यांचं लिखाण बाकी आहे आणि मला असं वाटतं सर्व प्राण ओवाळून टाकावा अशी सद्गुरुनाथांची वाक्य आहेत आणि ती थोडीशी आठवली. नाथांनीही शेंडी ठेवून जी काही एक परमार्थाची भूमिका पक्की निडरपणा बेडरपणा तो दादा महाराजांच्या शेंडीत आला आणि तो आमच्यापर्यंत आला. म्हणून आम्हाला अभिमान आहे, आम्हाला गर्व आहे. तुम्ही आणि मी पहिल्या दिवशी बोललो की आपल्या परंपरेचा गर्व नसेल तर जगू नये माणसाने. तितक्याच ठामपणे माझी भूमिका आहे. त्याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. आणि सद्गुरुनाथ असे म्हणतात, तुमच्यासाठी सांगते परत, संत पदे जीवाबरोबर स्वयंभू आहे. ते कुठून बाहेरून आणायची प्रक्रिया नाही, ते सहज आहे. प्रेम आपल्याला स्पष्ट होऊन भेटण्याचा जी काही प्रक्रिया आहे, तसा फुलाचा श्वास सहज आहे. काय पाण्याची वाहणी त्याचं द्रावकत्व सहज आहे, तसं प्रेमाने आपल्याला भेटण्याची जी प्रक्रिया ती सुद्धा सहज आहे. आणि ती जिथे सहजतेने व्यक्त होते तेच हे संत पद आहे. मला ते सुद्धा आठवत नव्हतं. मला वाटलं आपल्या तोंडून जर का चुकीचं गेलं तर काय करता. महाराज 100 वेळा ही 3 वाक्य वाचलीत मी. त्याला सुद्धा 5-7 वर्ष होऊन गेली. आणि काल महाराज म्हणत होते गुरु कृपा निर्मळ भागीरथी, तेव्हा आपोआप वाक्य आठवली मला. मी म्हटलं असू दे, कुठेतरी हे जे तुषार आहेत संत वचनाचे ते ज्या परंपरेतल्या लोकांनी अस्पष्ट कुठेतरी माझा जो काही अल्पसा प्रयत्न आहे ते कुठेतरी असे विखुरले जावेत. नेहरू जेव्हा गेले तेव्हा त्यांनी लिहून ठेवलं आपल्या विलमध्ये की माझी काय म्हणतात अस्थी जे आहेत ती विमानातनं जाऊन भारतभर पसरून टाकावी. तसं मला असं वाटलं, दादा महाराजांना असं वाटतंय की त्यांची जे काही थोडीशी काही वचनं आहेत ती अशी कुठेतरी इथे पैठणात पसरली जावीत. काय आणि मला इतका अभिमान आहे खूपच. तुम्हाला नाथ बाबा बद्दल आहे म्हणजे नाथ बाबा हे मूळच आहेत. स्वामी जनार्दन गुरु जनार्दन स्वामी जनार्दन गुरु जनार्दन स्वामी जनार्दन गुरु जनार्दन स्वामी जनार्दन गुरु जनार्दन. आणि नुसतं एवढंच नाही, कळलं की नाही, ते आत धावायचे भजन ऐकण्यासाठी. नवजाय म्हणून बाहेरी घातला देव म्हणे माझे पुरतसे कोड. देव म्हणे माझे पुरतसे कोड. कसं रे कळलं की नाही. नाथ महाराजांनी कीर्तन करावं काय